नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार असलेले संजय उत्तमराव देशमुख यांच्याबद्दल। हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख राजकारणी असून सध्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांचे संपूर्ण नाव संजय उत्तमराव देशमुख असून त्यांचा जन्म 21 एप्रिल 1968ला झालेला आहे। त्यांचं जन्मस्थान चिंचोली, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ हे आहे। त्यांच्या पत्नीचं नाव वैशालीताई संजयराव देशमुख। त्यांना 2 मुले आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे, त्यासोबत उद्योग आहेत, समाजकार्य व राजकारण याच्यामध्ये ते सक्रिय आहेत। संजय देशमुख यांचे वडील उत्तमराव खुशालराव देशमुख हे गावचे पोलीस पाटील होते। त्यांचे कुटुंब ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ओळखले जाते। ते 4 भावंडांपैकी एक आहेत। संजय देशमुख यांचे बालपण दिग्रज परिसरात गेले। त्यांनी दिग्रज येथील दीनबाई विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर अमरावती विद्यापीठाशी संलग्न BB आर्ट्स, NB कॉमर्स आणि BP सायन्स महाविद्यालय दिग्रज येथून 1988 मध्ये ते BCom झाले। 1990च्या दशकात त्यांनी शिवसेनेमध्ये सक्रिय राजकारणास सुरुवात केली। 1996 ते 98 दरम्यान यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1999 मध्ये शिवसेनेशी मतभेद केल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून दिग्रज विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवून अवघ्या 126 मतांनी विजयी झाले। 2004 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून देखील निवडून आले। 2001 ते 2004 या काळात महाराष्ट्र शासनात क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक पक्षांशी त्यांचा संबंध आलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, त्याच्यानंतर अपक्ष, त्याच्यानंतर काँग्रेस, त्याच्यानंतर भाजपा, त्याच्यानंतर पुन्हा अपक्ष, त्यानंतर पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षांतर केलेलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून प्रथमच ते खासदार झाले। संजय देशमुख यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत। ईश्वर देशमुख फाउंडेशन, संजय भाऊ मित्र मंडळ, ईश्वर प्रतिष्ठान या संस्थांमार्फत गरीब विद्यार्थ्यांना मदत, महिला सक्षमीकरण असे अनेक कार्यक्रम ते करत असतात। स्वयंरोजगार प्रशिक्षण, क्रीडा व शैक्षणिक उपक्रम देखील ते राबवत असतात। त्यांचे प्रमुख उपलब्धी पाहायला गेलं तर ते 2 वेळा अपक्ष आमदार म्हणून विजयी झालेले आहेत। महाराष्ट्राचे क्रीडा राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत। 2024 मध्ये खासदार म्हणून निवडून आले। विदर्भातील प्रभावी नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे। शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील त्यांनी संस्था स्थापन करून कार्य केलेलं आहे। ग्रामीण भागात सामाजिक उपक्रमांचे ते नेहमीच आयोजन करत असतात। त्यांच्याबद्दल बरेचसे वाद देखील जोडलेले गेलेले आहेत। संजय देशमुख यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वाद म्हणजे वारंवार पक्ष बदलणारा नेता म्हणून ते फेमस आहेत। त्यांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप, अपक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा प्रवास केलेला आहे। विरोधक त्यांना पक्षांतर करणारे नेते म्हणून देखील हिणवत असतात। 2026 मध्ये ते पुन्हा एकदा पक्ष बदलू शकतात अशा चर्चांना उधाण आले होते। काही वृत्तांमध्ये त्यांचे नाव ऑपरेशन टायगरशी जोडले गेले, मात्र त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम असल्याचे सार्वजनिक सांगितले। 1999 मध्ये देखील शिवसेनेतून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवणे हा त्या काळातील देखील एक मोठा राजकीय वाद ठरला होता। संजय देशमुख यांना त्यांच्या समर्थकांमध्ये संजय भाऊ म्हणून ओळखलं जातं। ग्रामीण भागातील जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि अपक्ष म्हणून निवडणुका जिंकण्याची क्षमता यासाठी ते प्रसिद्ध आहेत। संजय देशमुख हे विदर्भातील एक प्रभावशाली नेते आहेत आणि त्यांच्या समर्थकांच्या मते ते जनतेशी जोडलेले नेते आहेत। तर विरोधक त्यांना पक्षांतराच्या राजकारणावर काम करणारा नेता म्हणून देखील टीका करत असतात। तर मित्रांनो, ही होती संजय देशमुख यांच्याबद्दलची माहिती। तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा।
सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.